नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांनी गहाळ आणि चोरीस गेलेल्या मोबाईल फोन प्रकरणात मोठी कारवाई करत 43 मोबाईल फोन शोधून काढलेत। या मोबाईल फोनची अंदाजे किंमत सुमारे 9 लाख रुपये असून ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत। तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईल ट्रेस करत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून मोबाईल जप्त केले। त्यानंतर सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले। हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना मोबाईल हरवला किंवा चोरीस गेला तर तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले। या कारवाईमुळे तुर्भे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे। आज तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये जे काही लोकांचे मोबाईल चोरी गेले होते, हरवले होते किंवा गहाळ झाले होते ते रिकवर करून त्या लोकांना देण्यात आले। त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही 43 मोबाईल हे हस्तगत केलेले आहेत विविध कंपनीचे आणि ते परत करण्याचा कार्यक्रम ठेवला होता। त्याच्यामध्ये 43 मोबाईलची जी सर्वसाधारण किंमत आहे 9 लाख। आत्तापर्यंत हा तिसरा कार्यक्रम आहे। जवळजवळ 25 लाखाचे आत्तापर्यंत आम्ही मोबाईल परत केलेले आहेत। सर, एकंदरीत मोबाईल ट्रेस ते कसे केले जातात? हे मोबाईल चोरीला जातात का, म्हणजे नेमकं काय असतं? हे जे मोबाईल आहेत हे चोरीला किंवा गहाळ झाल्यानंतर CIEI पोर्टल हे भारत सरकारची एक हे आहे पोर्टल, त्याच्यावर नोंद केली जाते आणि त्याच्यानंतर ती नोंद केल्यानंतर त्याच्यात मोबाईलचा IMEI नंबर आणि हे टाकल्यानंतर त्याचे जो मोबाईल परत चालू केल्यानंतर ते कळतं आणि त्यावरून तो मोबाईल आम्ही रिकवर करतो। असे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे मोबाईल रिकवर केले जातात आणि ती परत ज्यांचा मोबाईल गेलेला आहे त्यांना परत करण्यात येतात। रोहित मिश्रा आहे आणि माझा मोबाईल नवी मुंबई मापेमधून पडलं होतं माझा मोबाईल गाडी रनिंग असताना आणि मी येऊन कंप्लेंट केलं तुर्भे पोलीस चौकीत आणि माझा मोबाईल 1 महिन्यानंतर माझा मोबाईल मला भेटले आणि मी तुर्भे पोलीस स्टेशन आबासाहेब पाटील आणि त्यांच्या ग्रुपचा आभार व्यक्त करतोय। माझा मोबाईल मला भेटला म्हणून मी मीडिया वतीने मला बोलायला मला 1-2 मिनिटं सुद्धा दिल्या म्हणून मी सगळ्यांना आभार व्यक्त करतोय।